तर भावनो जशा प्रकारचा आता तुम्ही व्हिडिओ बघितला तशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमचे फोटो वापरून तर त्यासाठी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलाइट मोशन ॲपमध्ये केलेला आहे। अलाइट मोशन ॲपमध्ये जर तुम्हाला काही इश्यू येत असेल तर यासाठी मी तुम्हाला XML फाईल पण दिलेली आहे, समोर मी व्हिडिओमध्ये सांगून देईल। आणि आपलं जे काही नवीन अलाइट मोशन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि मेन म्हणजे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जिथे आपण नवीन चालू केलेलं आहे तर तिथे नक्की जॉईन करा। व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल। तर चला आपला आजचा व्हिडिओ इथे सुरू करूया। तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं जे काही प्रोजेक्ट आहे ते इन्स्टॉल करायचं आहे। प्रोजेक्ट इन्स्टॉल जर होत नसेल जसं मी खाली लिंक तर दिलेलीच आहे तिथून इन्स्टॉल करू शकता। जर इन्स्टॉल होत नसेल तर टेम्पलेट्समध्ये जा, टेम्पलेट्समधून इथे एक ऑप्शन येईल अपलोडचं, बघू शकता एकदम वर अपलोडचा ऑप्शन आहे तर याला क्लिक करून तुम्ही इथून आपली XML फाईल जिथे तुमची गॅलरी आहे तिथून डायरेक्टली पिक इथं करू शकता। तर मी तिथं आधीच अपलोड केलेलं आहे म्हणजे आधीच इन्स्टॉल केलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपलं जे काही प्रोजेक्ट आहे तिथं ओपन करून घेतो। भावनो व्हिडिओ पूर्ण बघा, सेम टू सेम जसा तुम्ही डेमोला बघितलं तशा प्रकारचा व्हिडिओ मी तुम्हाला इथे शिकवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघू शकता। व्हिडिओ पूर्ण बघल्या आता इथे बघू शकता एकदम शेवटी या इथे जे काय आपले बीटमार्क आहे म्हणजे जे काय आपले बीटमार्क मध्ये जे काय आपले ग्रुप्स आहे यांची सगळ्याची ड्युरेशन 11.29 पर्यंत आहे का नाही एकदा हे कन्फर्म करा। हे 11.29 पर्यंत असल्याच्या नंतर पहिले सुरुवातीला या प्लस मध्ये जाऊन मीडियामध्ये जा आणि जे आपले एक इथे फोटो आहे बघू शकता एक व्हिडिओ आहे ती इथं ऍड करून घ्या। तर हा जे काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला इथं ऍड करायचा आहे। व्हिडिओ इथं ऍड केल्याच्या नंतर व्हिडिओला काय करायचं तुम्ही याची ड्युरेशन डायरेक्ट इथून कट करू शकता दुसऱ्या सेकंदापर्यंत किंवा याची स्पीड तुम्ही त्याची कमी करू शकता। तर मी काय करतो बघू शकता अशी स्पीड त्याची कमी करतो म्हणजे या स्पीड मध्ये जाऊन अशी स्पीड जे काय तिथं वाढवतो आणि या 2 सेकंदापर्यंत त्याला इथं असं ऍडजस्ट करून टाकतो। यानं काय होईल आपली जे काही स्पीड आहे सुरुवातीचा जे काही इफेक्ट आहे बघू शकता अशा प्रकारे इथे जास्त इथं दिसून येईल। तर हे एवढं तुम्हाला इथं करायचं आहे। हे एवढं केल्याच्या नंतर आता याच्या नंतरची जे काही एडिटिंग आहे ते सगळं आपल्याला ग्रुप्समध्ये करायची आहे। तर ती कशी करायची फक्त लक्षपूर्वक बघा। दुसऱ्या सेकंदावर याचा इथं काय इमेज नंबर 1 तर याला इथं क्लिक करायचं। याला इथं क्लिक करून इथं खाली ऑप्शन आहे एडिट ग्रुपचं, यामध्ये तुम्हाला इथं जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा ग्रुप इथं राहणार आहे। तर यामध्ये आपण क्लिप इन मार्क्सचा इथं वापर करणारा ते कसा करायचा सांगतो। प्लसमध्ये जा आणि मीडियामध्ये जाऊन तुमचा जे काही फोटो आहे तिथं लावून घ्या। तर बघू शकता मी इथं हा फोटो इथं वापरणार आहे। फोटो इथं लावून घ्यायचा। फोटोची ड्युरेशन सगळ्यात आधी शेवटपर्यंत इथं वाढून घ्या। फोटोची ड्युरेशन वाढून घ्यायची, फोटोला रोटेट करायचा अशा प्रकारे, कारण सगळं आपण यामध्ये हे एडिट करणार आहे। याला इथं रोटेट करायचं, याला इथं पुन्हा ऍडजस्ट करायचं अशा प्रकारे काही तर हे इथं असा अंदाजा तुम्ही इथं ऍडजस्ट करायचा आहे। पुन्हा बॅक येऊन याला इथं काय करायचं बघू शकता फोटोला सिलेक्ट करून वरच्या 3 डॉटला क्लिक करायचं आणि इथे एक ऑप्शन भेटेल क्रिएट क्लिपिंग मास्कचं, बघू शकता इथं माझं तुम्हाला टच दिसत असेल तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे जे काही आपला फोटो आहे ते आपल्या मागेल्या त्या रेक्टँगलमध्ये इथं जाईल बघू शकता अशा प्रकारे। हे एवढं तुम्हाला इथं करून घ्यायचं। पुन्हा मूव्हवर जाऊन आपला जे काही फोटो आहे ते बरोबरी तसा ऍडजस्ट करायचा बघू शकता काय अशा प्रकारे चेहरा तेवढा दिसाव असं इथे ऍडजस्ट करायचं। पुन्हा बॅक येऊन आता इथे काय तुम्हाला काय करायचं इफेक्ट लावायचा आहे। इथे इफेक्ट्समध्ये जा, ऍड इफेक्टमध्ये जा, इथं सर्च करा कॉन्ट्रॅक्ट। सगळ्यात आधी इथे सॅच्युरेशन सर्च करा। आधी सॅच्युरेशन आपण सर्च करून घेऊ। सॅच्युरेशनमध्ये जायचं आहे, सॅच्युरेशनची स्टँडर्ड सेटिंग ऍड करून सॅच्युरेशन जे काय ते तुम्हाला इथं पूर्णची इथं कमी करून टाकायचे आहे बघू शकता अशा प्रकारे, म्हणजे पूर्ण व्हिडिओला ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे। हे इथं ब्लॅक अँड व्हाईट झाल्यानंतर पुन्हा बॅक जा, पुन्हा ऍड इफेक्टमध्ये जा आणि पुन्हा इथं आता सर्च करा कॉन्ट्रॅक्ट। तर बघू शकता इथे कॉन्ट्रॅक्ट सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला मी दिसून बघू शकता तर बघू शकता ब्राईटनेस अँड कॉन्ट्रॅक्टची जे काही सेटिंग आहे ते स्टँडर्ड सेटिंग ऍड करा आणि याच्यामध्ये जाऊन पुण्याची जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे हे थोडी त्याची वाढवा म्हणजे जे काही फोटो आहे तो थोडासा इथे डार्क दिसेल बघू शकता आपला आधीचा आणि हा इफेक्ट इथे बघू शकता कॉन्ट्रॅक्ट लावायचा आधीचा हा आताचा थोडासा डार्क आणि गडद दिसेल। तर हे एवढं तुम्हाला सेटिंग लावून घ्यायची आहे। सेटिंग लावून घेतल्यानंतर बॅक या, पुन्हा इफेक्ट्समध्ये जा आणि इथे हे जे काही 3 डॉट आहे यावर जाऊन हे जे काही इफेक्ट आहे हे इथे एवढा इफेक्ट इथं कॉपी करा। हे इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे, पुन्हा बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता असा आपला हा फोटो इथं ऍड होऊन जाईल। हा फोटो इथं ऍड झाल्यानंतर बघू शकता फोटोला ऑटोमॅटिक जे काही इफेक्ट आहे ते असं इथे बसून जाईल। जर फोटो आपला जास्तच जरा पांढरा दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे परत काय करायचं आहे याच्यामध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन जे काही फोटो आहे फोटोला इथं सिलेक्ट करायचं आणि परत इथं सॅच्युरेशनवाला जे काही इफेक्ट आहे तिथं परत एकदा इथं लावून टाकायचं आहे। सॅच्युरेशनवाला इफेक्ट लावून याला काय करायचं पुन्हा याची सॅच्युरेशन अशी कमी करून टाकायची आहे आणि कॉन्स्ट्रॅक्टमध्ये जाऊन थोडी कॉन्स्ट्रॅक्ट इथं कमी करा, जी आपण वाढवली होती ती थोडी तशी कमी करा।
ब्राईटनेस पण थोडी अशी तर आपण कमी करू, म्हणजे कसं फोटो आपला थोडा असा गडद असा दिसला पाहिजे. हे इथे करून परत एकदा हे जे काही नवीन इफेक्ट आहे इथं आपण कॉपी करूया. इफेक्ट कॉपी करून आता बघू शकता ग्रुप 1 मध्ये आपण हे एडिट इथं केलेलं आहे. ग्रुप 1 मध्ये एडिट केलं तर ग्रुप 2 मध्ये जायचं आहे, म्हणजे इमेज 2 मध्ये जायचं आहे, एडिट ग्रुप मध्ये जायचं आहे. याच्यात पण सेम सुरुवातीला जायचं आहे, आपला जे काही फोटो आहे तिथं फोटो इथं लावून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी आता हा फोटो इथं लावूया. फोटो इथं लावायचा आहे, फोटोला आधी रोटेट करा. काय अशा प्रकारे फोटोला थोडी तो मूव्ह करा एक अंदाजा. पुन्हा काय करा, वरच्या 3 डॉटला लावून क्रिएट क्लिपिंग मास्क करा. पुन्हा फोटोची ड्युरेशन मेन वाढून घ्या. फोटोची ड्युरेशन सगळ्यात मेन आहे. इथं असा फोटो इथं ॲड करायचा. पुन्हा बॅक येऊन इफेक्ट म्हणजे जाऊन आता इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे, फक्त इथं पेस्ट इफेक्ट करायचं, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. पेस्ट इफेक्ट करायचं, पुन्हा बॅक येऊन जायचं, म्हणजे ग्रुपच्या सुरुवातीला 1 झाला, हा 2 झाला. आता इथं 3 इमेज 3 मध्ये जायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, सुरुवातीला जाऊन आपला फोटो इथं ॲड करून टाकायचा. बघू शकता. आता आपण इथं काय करूया, हा वाला फोटो इथं लावूया. फोटो आता इथे रोटेट करूया. फोटोला आता काय करायला लागेल, याला जरा झूम करूया आणि याला इथं अंदाजा ठेवूया. फोटोची ड्युरेशन आधी इथं वाढून टाकूया. वरच्या 3 डॉटला जाऊन क्रिएट क्लिपिंग मास्क करायचा आहे आणि फोटोला इथं काय करूया, आपण जरा झूम करूया. फोटोला इथं ॲडजस्ट करूया. पुन्हा बॅक येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट इथं असं करून टाकूया. बघू शकता काय अशा प्रकारे. पुन्हा परत प्रोजेक्ट पॅकवर क्लिक करायचा आहे, म्हणजे 1 हा 2 पण इथे लागले. आता इमेज 4 एडिट ग्रुप, पुन्हा सुरुवातीला जाऊन आपला जे काही फोटो इथं लावायचा आहे ते फोटो इथं लावून टाकायचा आहे. फोटोला आपण इथं असं रोटेट करूया. फोटोला इथं ॲडजस्ट करायचं. फोटोची ड्युरेशन वाढवून टाकायची. वरच्या 3 डॉटला जाऊन क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. फोटो पुन्हा इथं ॲडजस्ट करायचा, बरोबर फेस दिसावा असा काही. तर आपण याला झूमही करूया थोडं काय अशा प्रकारे. पुन्हा बॅक येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन इथं पेस्ट इफेक्ट इथं करून टाकायचं. तर बस एवढीचं झालेलं आहे. पुन्हा डायरेक्ट प्रोजेक्ट पॅकवर क्लिक करायचं. तर इमेज आपला कोणता, इमेज 4 इथं आपण असं इथे लावलेलं आहे. तर इमेज 5ची बारी आहे. इमेज 5ला सिलेक्ट करून एडिट ग्रुप, पुन्हा आपला इमेज इथं ॲड करायचा आहे. इमेज इथं रोटेट करून घ्यायचा आहे. इमेज रोटेट करून याला जरा झूम करायचं आहे. पुन्हा याची ड्युरेशन वाढून याला काय करायचं, 3 डॉटला क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. पुन्हा इथं असं ॲडजस्ट करायचं आणि पुन्हा बॅक येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन जे काही इफेक्ट आपण केलेला आहे ते इथं फक्त पेस्ट करून टाकायचा. पुन्हा परत बॅक यायचं. बघू शकता हा किती इमेज 5 लावलेला आहे. आता इमेज 6 लावायचं आहे. इमेज 6 मध्ये जायचं, आपला जे काही फोटो आहे तिथं लावून टाकायचा. फोटो लावून फोटोची ड्युरेशन वाढवायची. फोटोला इथं असं रोटेट करायचं 90 डिग्रीमध्ये. पुन्हा फोटोला आधी डायरेक्ट क्रिएट क्लिपिंग मास्क करत जा, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट कसा फेस ठेवायचा, कुठं फेस ठेवायचा ते इथं समजून जाईल. फोटोला सिलेक्ट करून क्लिपिंग मास्क करायचं. बघू शकता त्याचा फेस इथं ठेवायचा. अशा प्रकारे याला जरा झूमही करूया काय. अशा प्रकारे फोटो इथं बरोबर इथं ॲडजस्ट करायचा आणि इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट इथं करून टाकायचं. तर हा इमेज इथं लागलेला आहे. आता एक शेवटचा इफेक्ट इथं लावायचा आहे, म्हणजे इमेज इथं लावायचा आहे. तर बघू शकता आता या ठिकाणी काय होईल, आपली जे काही यांची ड्युरेशन आहे ती इथं ॲटोमॅटिक कमी होत जाईल. बघू शकता ही इथं कमी झालेली आहे. तर यांना पुन्हा वाढूया आपण. सगळ्यात आधी आपण इमेज 6 झाली, आता इमेज 7 इथं लावून टाकूया. इमेज 7 मध्ये जायचं आहे. इमेज 7 मध्ये जाऊन एक आपला जे काही लास्टचा फोटो आहे तिथं लावून टाकूया. हा फोटो इथं आपण लावूया. फोटोला रोटेट करूया. फोटोला रोटेट केल्याच्या नंतर फोटोला इथं ॲडजस्ट करूया आपण अंदाजा काय. अशा प्रकारे पुन्हा फोटोची ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत वाढून आधी क्रिएट क्लिपिंग मास्क करून टाकूया, म्हणजे एक्झॅक्ट समजेल आपल्याला. आणि इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट इथं करून टाकूया. तर हे एवढं इथं झालेलं आहे. तर हे एवढं इथं झाल्यानंतर परत म्हणजे इथं प्रोजेक्ट पॅकवर जायचं परत आपल्याला, आणि ज्याची ड्युरेशन कमी झाली बघू शकता. तर आपल्याला इथपर्यंत सगळ्याची ड्युरेशन पाहिजे 11.29 पर्यंत. तर इथे यायचं आहे, ह्या लेअरला क्लिक करायचं आणि हे जे काही ऑप्शन आहे याच्यानं याची ड्युरेशन वाढून घ्यायची. पुन्हा या लेअरला सिलेक्ट करून याची ड्युरेशन वाढून घ्यायची. प्रत्येक ग्रुपची ड्युरेशन 11.29 पर्यंत तुम्हाला इथं अशी वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जेवढे काय आपले फोटो आहे त्यांची ड्युरेशन अशा प्रकारे इथं वाढून घ्या. इफेक्ट्स तुम्हाला जे काही बरोबर इफेक्ट इथं बसेल, इफेक्टचा काही इश्यू येणार नाही. आता यामध्ये बघा फक्त ज्याची फेस कट झाले ते थोडं इथं ॲडजस्ट करायला लागेल. आता हे जे आपली इमेज 7 आहे याचा फेस जरा खूप वरती गेला. ते इमेज 7 मध्ये जा, फेस खूप वरती गेला तर काय करा, याला इथं थोडं झूम करा आणि याचं काय करा, फेस असं इथं ॲडजस्ट करा काय. अशा प्रकारे बघू शकता हे इथं येऊन जाईल आता बरोबर प्रॉपर. इथं बघू शकता इमेज 7, तर बघू शकता बरोबर इथं फेस दिसायला. आणि याची ड्युरेशन नक्की चेक करत चला 11.29 पर्यंत आहे का. तर जवळपास सगळे फोटो आपले इथं आलेले आहे. सगळे फोटो इथे झालेले आहे. हे सगळं आपला व्हिडिओ इथं रेडी झालेला आहे. आता काय करा, हा जे काही व्हिडिओ आहे याला इथं सिलेक्ट करून कॉपी लेअर करा. कॉपी लेअर करून एकदम शेवटी जायचं आहे, म्हणजे 11.29च्या बीट मार्कला, आणि इथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, पेस्ट लेअर इथं करून टाकायचं आहे. पेस्ट लेअर करून जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथे एक लास्टला बीट मार्क देऊन याची जे काही ड्युरेशन आहे ती अशी इथपर्यंत अशी ॲडजस्ट करून घ्या का. तर बघू शकता अशा प्रकारे आपले जे काही व्हिडिओ आहे तिथे रेडी झालेला आहे. तर वरचं तुम्हाला इथे काय करायचं आहे, परत एकदा बॅक येऊन जायचं.
इथं बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ याची जे काही क्वालिटी आहे तुम्ही तो 4K करू शकता. माझ्या फोनला 4K सपोर्ट करते, तुमच्या नसेल करत तर तुम्ही वेगळी जे काही सपोर्ट करते 1080 वर तुम्ही इथं ठेवू शकता. आपण इथं 4K मध्ये एडिट करणार आहोत, तर 4K मध्ये याला एक्सपोर्ट इथं करून टाकूया. तर भावांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ करायचे का हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा. तर चला भावांनो, आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.